सांगोला तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन 6 रुग्णवाहिका मिळाल्या. गरोदर महिला, अपघातग्रस्त, सर्वसामान्य रुग्णांना तातडीने उपचारासाठी मदत मिळणार. माजी आमदार शाहीबाबू पाटील यांच्या मागणीला यश. सांगोला तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्याने मिळालेल्या 6 रुग्णवाहिकेचे पूजन शिवसेनेचे माजी आमदार शाहीबाबू पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून श्रीफळ फोडून केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण ढाळे, संजय मेटकरी, आरोग्य सहाय्यक जिलानी काजी, आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णवाहिकेचे सर्व चालक उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांना 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे त्या आरोग्य विभागाकडे जमा होणार आहेत. सांगोला तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने गावे, वाड्या, वस्त्या चहूबाजूने विखुरलेल्या आहेत. त्यामुळे त्या गावातील रुग्णांना वेळेस रुग्णसेवा मिळावी, वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब लागू नये या दृष्टीने नव्याने सर्व सोयी सुविधा अशा रुग्णवाहिका मिळाव्यात म्हणून माजी आमदार शाहीबाबू पाटील यांनी 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासन स्तरावरून नवीन 6 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या होत्या, परंतु आचारसंहितेमुळे त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात दिल्या नव्हत्या. काल शनिवारी सांगोला पंचायत समितीच्या आवारात माजी आमदार शाहीबाबू पाटील यांच्या हस्ते नवीन रुग्णवाहिकेचे पूजन करून त्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांना नव्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे वैद्यकीय अधिकारी सह ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे. तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिकेची पूर्तता झाली आहे. त्यामुळे गावातील गरोदर महिला, नवजात शिशु, लहान मुले तसेच अपघातग्रस्त सर्वसामान्य रुग्णांना गावघरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत तातडीने उपचारासाठी सोयीचे झाले आहे. शाहीबाबू पाटील, माजी आमदार.